नमस्कार मंडळी, आज आपण मूग डाळ आणि तांदळापासून झटपट असा नाश्ता पाहूया, जो पौष्टिकसुद्धा आहे, करायला सोपा, मुलांच्या टिफिनला आणि नाश्त्याला तुम्ही देऊ शकता। चला हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूया। अतिशय सोपी पद्धत आहे आणि शिवाय तुम्ही घरच्या साहित्यात हा तयार करू शकता। वेळ कमी असेल तरी हा तयार होतो। एका भांड्यामध्ये वाटीने मोजून घ्यायची आहे डाळ। 1 वाटी डाळ घेतलेली आहे, पिवळी मुगाची डाळ बिना सालीची 1 वाटी, आणि त्याच वाटीने मोजून तांदूळ घ्यायचे आहे। साधे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे, तुम्ही कोणतेही वापरू शकता इंद्रायणी तांदूळ सोडून। आणि ज्या वाटीने मोजून डाळ घेतली त्याच वाटीने तांदूळसुद्धा घ्यायचे आहे, लक्षात ठेवा प्रमाण। आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने। यावर पावडर लावलेली असते ती सर्व आपल्याला काढून टाकायची आहे। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झालेले। आता यामध्ये आपण पाणी टाकूया आणि भिजत ठेवूया। तुम्हाला जर सकाळच्या नाश्त्याला करायचे असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा हे भिजत घालू शकता। आणि आता याच्यात बोट बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि भिजत टाकायची आणि झाकण ठेवूया यावरती। 2 तास झालेले आहे, झाकण उघडून पाहूया। मस्त डाळ आणि तांदूळ दोन्ही छान असं भिजलं गेलेलं आहे। एका चाळणीवर पाणी निथरायला ठेवूया। पूर्ण तांदूळ यावरती आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी निथरायचं आहे। खूप असे कोरडे करायचे नाही आपल्याला, म्हणजे वाटले गेले पाहिजे। आता थोडेसे कोरडे झालेले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेऊया। माझं भांडं छोटं आहे त्यामुळे मी थोडे थोडे करून वाटणार आहे। थोडेसे टाकून यामध्ये 2 मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या, आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकते आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता यामध्ये। आणि अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे, खूप असं पाणी टाकायचं नाही, फक्त आपल्याला वाटल्या जाईल अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे। खूप बारीक नाही करायचं, थोडंसं रवाळ असं तरी चालेल। आणि सर्व मिश्रण असंच आपण वाटून घेऊया। आणि हे वाटून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आता यामध्ये टाकूया थोडीशी हळद, नाही टाकली तरी चालेल पण मी थोडीशी टाकलेली आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपण यामध्ये मिरची टाकलेली आहे त्यामुळे तिखट टाकायची गरज नाही, तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकता। छान मिक्स झालेलं आहे। आता इकडे आपण छोट्या वाट्या घेतलेल्या आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे। थोडे वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत। या वाट्याला तेल लावून घेतलेलं अशा पद्धतीने, आणि साईडला पाणीसुद्धा आपल्याला गरम करायला ठेवायचं। या सर्व वाट्या एका आपण पसरट भांड्यामध्ये काढलेल्या आहे, त्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीरची पानं टाकायची आहे, म्हणजे दिसायला एकदम सुंदर दिसतात। तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता। आणि थोडंसं बॅटर घेतलेलं आहे, यामधलं मी अर्ध बॅटर घेते आहे। तुम्हाला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅटर घेऊ शकता, कारण आपण यामध्ये इनो वापरणार आहोत। वाट्यामध्ये बसेल तेवढंच मी मिश्रण घेतलेलं आहे। आणि यामध्ये आता इनो टाकूया। यामध्ये थोडंच इनो टाकणार आहे मी, अर्ध्यापेक्षाही कमी टाकायची आहे। आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि लगेच मिक्स करायचं आहे आपल्याला। हे अशा पद्धतीने फास्टमध्ये प्रोसेस करायची। आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं। लक्षात ठेवा आपल्याला गरम पाण्यामध्येच हे सर्व वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि लगेच हे बॅटर यामध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, थोडंसं फुललेलं दिसतं आहे तुम्हाला। पूर्ण बॅटर टाकून झालेलं आहे, लगेच गरम पाण्यामध्ये आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे। मी गॅस कमी केलेला आहे, पाणी खूप उकळलं होतं, आणि वरतून झाकण ठेवायचं आहे यावरती। 10 ते 12 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते। आणि 10 ते 12 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूया। मस्त असं आपले हे फुललेलं आहे। इडल्या म्हणा किंवा तुम्हाला जे म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणू शकता। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण यामधल्या ह्या काढून घेऊया, इझिली निघतात। आपण याला तेल लावून घेतलं होतं, आणि तुम्ही पाहू शकता एकदम मऊ जाळीदार असे आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहे। कोथिंबीरमुळं त्याला एक सुंदर असा लूक आलेला आहे। सर्व इडल्या अशाच प्रकारे मी काढून घेतलेल्या एका डिशमध्ये काढून घेऊया। यासोबतच चटणी, सॉस किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। झटपट चटणी कशी बनवायची इडलीसोबत खाण्यासाठी याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती शेअर केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही जाऊन चेक करा आणि करून बघा। आणि तुम्ही पाहू शकता आतूनसुद्धा एकदम अशी जाळीदार झालेली आहे, एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार इडली। तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त टेस्टी, भन्नाट, चविष्ट, पौष्टिक रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।